मार्गदर्शक आहेत मनीष परमार यांचा सत्कार केला जाणार आहे पियुष यांच्या हस्ते। तर मी विनंती करतो की पियुष यांचा सत्कार करायचा आहे तुम्ही मनीष परमार यांचा। यूट्यूब कव्हर करा स्टेज। मनीष परमार यांचा सन्मान केला जाणार आहे पियुष यांच्या हस्ते। टाळ्या होऊन जाऊन देत। धन्यवाद मनीष परमार, तुम्ही दिलेल्या वेळाबद्दल आणि सहकार्याबद्दल। श्री साई श्रद्धा क्रिकेट क्लब आयोजित ड्रीम मोटर चषक तुमचे आभारी असेल तुम्ही दिलेल्या सहकार्याबद्दल। आणि लॉट्ससाठी आहे ना आता आपले लॉट्स उडवण्यात येणार आहे, तर कृपया करून आहे ना जे मी अनाउन्समेंट करतोय ते कृपया करून आहे ना ऐकावे आणि लवकरात लवकर यावे। फर्स्ट टीम असेल अविशा 11, कृपया माईक जवळ यायचं आहे। सेकंड आहे सॅम 11। तर सामना थांबवायचा आहे, पंचांना विनंती आहे। आपल्या नालासोपारा विभागातील माजी नगरसेवक सभापती निलेशदादा देशमुख यांचं आपल्या स्पर्धेला उपस्थिती आणि आगमन झालेलं आहे। यूट्यूब कव्हर करायचे त्यांना। विभागातील सभापती माननीय श्री निलेशदादा देशमुख यांचं आगमन झालंय आणि त्यांनी या आपल्या स्पर्धेला उपस्थिती दाखवलेली आहे। खरोखरच दादा तुम्ही आलात, आमच्या स्पर्धेला 4 चांद लागलेले आहेत। तर खेळाडूंना ते हस्तक्षेप करतील तर दोन्ही जे खेळाडू क्षेत्ररक्षण करतात त्यांनी कृपया दादांना हस्तांतरण करायचं। दोन्ही संघांच्या खेळाडूंना विनंती आहे आपण लाईनअप करायचंय। दादांच्या माहितीसाठी चालू असलेलं हे ड्रीम मोटर्स चषक पर्व पहिलं 2025 साई श्रद्धा क्रिकेट क्लब आयोजित ही भव्य स्पर्धा पहिलं वर्ष। दादांची हजेरी। धन्यवाद दादा, तुम्ही आपले इथे उपस्थिती दाखवली त्याबद्दल मी तुमचं ड्रीम मोटर्स चषक आयोजन समिती तर हॅलो तसेच दादांना विनंती करतो की खेळाडूंना मार्गदर्शन करायचंय। हॅलो, हे जे आपल्याला ग्राउंड गुलमोहरच उपलब्ध करण्यात येण्यासाठी दादाचा बहुमूल्य सरकार आहे, त्यांनी आपल्याला हे ग्राउंड साठी परमिशन घेऊन दिली आहे आणि त्यांनी मला सांगितलं आहे की जेव्हा पण तुम्ही इंटरवेस्ट टुर्नामेंट ठेवतात तेव्हा माझ्याकडे या तुम्ही आणि माझ्याकडून जेवढं तुम्हाला सहकार्य पाहिजे ते मी करून देणार। आता दादा तुम्हाला 2 शब्द सांगणार। ड्रीम मोटार्स चषक या चषकाचे आयोजक अल्पेश साई श्रद्धा मंडळ आणि माझे मित्र अल्पेश रुपाणी, मला वाटतं प्रितेश रुपाणी आणि अल्पेश रुपाणी गेले 30 वर्षापासून या अंडरआर्म आणि ओव्हरआर्म क्रिकेटमध्ये येत आहेत। एक चांगल्या प्रकारचं क्रिकेट त्यांनी या नालासोपारा परिसरात चांगले क्रिकेटर घडवले आहेत, ते या प्रकारचं काम करत आहेत। मी उपस्थित सर्व संघांना शुभेच्छा देतो आणि अशा प्रकारच्या खेळाडूंना ही संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल रुपाणी बंधूचे मी आभार मानतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। हॅलो, दादांनी जे आपल्याला बहुमूल्य वेळ दिलाय त्याच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या हव्या द्या। 1 मिनिट। सर्व खेळाडूंना हस्तांतरण करून दादा यांना विनंती करतो की त्यांनी मंचावर स्थानापन्न व्हायचंय। शंभर पूरक त्याला मदत करायला ग्राउंडवर
दादांचं जे मार्गदर्शन चालू आहे आणि प्रितेश रुपाणी यांचं त्यांना मार्गदर्शन चालू आहे की क्रिकेटच्या स्पर्धा कशा प्रकारे आम्ही करतो आणि त्यात दादा आता जेवढे आपले क्रिकेट रसिक आहे त्यांच्यासाठी एक खुशखबरी आहे की जे आमचे ईस्ट क्रिकेटर जेवढे इकडे बघायला येतात त्यांच्यासाठी तर मोठी खुशखबरी आहे का दादानी सांगितलं हे जे कन्सेप्ट आहे वेस्टचा तो तुम्ही ईस्ट वेस्ट तिकडे करा आणि ईस्ट मध्ये एक पुढच्या महिन्यात हॅलो तर सर्व जे क्रिकेट खेळतात त्यांनी त्याच्यामध्ये सहभाग करावे अशी माझी नम्र विनंती. नक्कीच चांगली घोषणा आणि एक संधी निर्माण केली दादांनी. तर मी दादांचं एक ओळख करून देतो की आपल्या या ड्रीम मोटरचे सर्व आणि आयोजक मंगेश गोरे यांनी ही संधी निर्माण हॅलो हे ईस्टला आहेत मंगेश गोरे परंतु वेस्टला स्पर्धा भरवल्यात परंतु दादांनी सांगितले तर मला वाटते नक्की पुढची स्पर्धा मंगेश गोरे यांच्या मार्फत ईस्टला खेळवली जाईल. आणि हे जे पूर्ण आहे हे केदार देसाई यांनी आयोजन केलेलं आहे टुर्नामेंट. जे बाकीचे पोरं आहे ते सहकार्यासाठी त्याच्याकडे उभे आहेत. तुम्ही 5 मिनिटं दादा. धन्यवाद दादा. तुम्ही मॅचचा आनंद घ्यायचा आहे स्थानापन्न व्हायचंय. एकदा टाळ्या होऊन दे दादांनी उपस्थिती दाखवली याच्यासाठी खरोखरच वेळात वेळ काढून अमूल्य असा वेळ दिला दादांनी आपल्याला. दादांना विनंती आहे आपण स्टेजवरती स्थानापन्न व्हायचंय. धन्यवाद. दादा आले होते त्यांची उपस्थिती अजून आहे आपल्या सोबत. पंच सामना सुरू करायचा आहे. तर आलेले प्रेक्षक आणि आपले मान्यवर यांच्यासाठी एक माहिती देतो. चालू असलेला सामना हॅलो चालू असलेला सामना अर्हात विरुद्ध साईराज पाहायला मिळतोय. तर षटक समाप्त झाले. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावा संख्या झाले एकूण 24. 3 षटक झालेत 24 धावा झाल्यात. कितपर्यंत मजल मारतोय संघ पाहायला मिळाला तर आपल्याला अर्हात 11 बॉलर नेम मॅडी आलाय. मॅडी आलाय. गोलंदाजी मार्कवरती शप्पलावून खेळण्याचा प्रयत्न. बॅटची लिडिंग आहे. संधी आहे. हो गाडी बाद केलाय. येऊ दे डीजे एक सॉंग. थँक्यू डीजे. दोन्ही संघांच्या प्लेयरला विनंती कृपया एक खेळाडू इकडे पाठवायचा आहे कारण नाव कळत नाहीत आम्हाला. तू बॅटिंगचा गडी बाद झालाय. रनआउटच्या स्वरूपामध्ये बॅटची लिडिंग एज घेतली होती परंतु पाठीमागे यष्टीरक्षकाची चपाई पाहायला मिळाली आणि गडी बाद झालाय. पहिल्या चेंडूवरती मॅडीच्या गडी बाद होतोय.
पहिला वाईड आला होता, दुसऱ्या चेंडूवरती गडी बाद केलाय. पाहूया पुन्हा एकदा मॅडी स्टेट बॉलर डाऊन टाकला. इथे संधी आहे मयूर पाटीलला, कसरत करावी लागेल. हो, तो सांगतोय सरळ नॉट आउट आहे. सुंदर क्षेत्ररक्षण होतं, परंतु काय फेकी होती. एक धाव मात्र रोखू शकत नाही. धावसंख्या झाले एकूण 26. अजूनही 4 चेंडू शिल्लक आहेत. पुन्हा लॉब केलाय, कव्हरला मारलाय, चेंडूची फेकी होईपर्यंत एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न थांबवलंय कारण एक रनआउट झालाय, दुसरा नाही व्हायचा आहे हे दाखवतात दोन्ही फलंदाज. 3 चेंडू झालेत, 27 धावा झाल्यात. 3 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. पहिला कॉल चेक झालाय, काय करेल, शफल झालाय. दुसरा चेक आहे का, मयूर सांगतील, थांबायचं आहे. दोघांचा चेक झाला ना, बॅट्समनचा पण झाला, बॉलरचा पण झाला ना. नहीं बॉलर नहीं दोनों की है, बट बैट्समैन भी जो चेक ले रहा है ना, फिर भी स्टार्ट ले रहा है ना बैट्समैन, नॉन स्ट्राइकर स्टार्ट ले रहा है. दोन्ही संघांनी पंचांना सहकार्य करायचं आहे. जे काही डिसिजन येतील ते फेअर असतील. आपण आपली खेळाडूवृत्ती फक्त ठेवायची आहे, कारण इथून पुढे आपल्याला सेमीफायनलचे राऊंड खेळायचे आहेत. इथून जो संघ जिंकेल, हो आलाय दुसरा चेक, नोचा इशारा येतोय पंचांचा. क्रिकेटमध्ये जी नियमावली ठेवलेली आहे त्या नियमांच्या आधारावरती तुम्हाला क्रिकेट खेळायचं आहे. नियमांच्या तुम्ही बाहेर जाल तर तुम्हाला दंड हा भोगावाच लागेल. तर डिसिजन कळवायचं आहे केदार, नो हो. दुसरा चेक होता, दुसऱ्या चेकला नो हे अपेक्षित आहे. बोनस आलाय. इथे मात्र काय घडलंय, एक धाव वाढते, धावसंख्या झाले 9च्या स्वरूपाने 28. चेंडू झाले 3, अजूनही 3 चेंडू शिल्लक. काय होईल सामन्यामध्ये, अटीतटीचा सामना. 28 झाले, 3 चेंडू आहेत. 3 चेंडूवरती किती धावा मिळवतोय संघ पाहायला लागेल. शफल झालाय, स्वीप केलाय. हो, काय क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. ज्या प्रकारचा शॉट होता त्याच प्रकारची फिल्डिंग. शफल झाला होता, स्वीप केला होता, फाईन लेगला चेंडू होता, पण काय क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. ऋतिक होता तिथे. नाव ऋतिक आहे, पण आता नाव रोशन केलंय त्याने. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. पाहूया काय घडेल पुन्हा एकदा. मॅडी बॉलिंग ऑन द मार्क. शफल झालाय, स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. शफल होताना इथे यष्टीदर्शक मात्र थोडासा फंबल होतोय, परंतु त्याचा मोबदला मिळतोय. पंचांचा इशारा येतो वाईट. वाईट +1 अशा 2 बोनसच्या धावा मिळत आहेत. गोलंदाजाने बऱ्याच चूक केली होती, परंतु पाठीमागे क्षेत्ररक्षक होता जो विकेट किपर, त्याने सुद्धा चूक केली आणि बोनसच्या स्वरूपात 2 धावा मिळाल्या आहेत त्या संघाला. आरात 11 या संघाला. पुन्हा एकदा मयूर पाटीलच्या हात हवेमध्ये आणि इशारा येतो वाईटचा. तिसरा बोनस. 2 चेंडू शिल्लक आहेत, पण त्याच्यावरती त्याने 2 ते 3 बोनस दिलेत. पुन्हा शफल झाला. इथे मात्र संधी होती रनआउटची, परंतु नाही मिळणार नाहीये. शेवटचा चेंडू. धावसंख्येत भर 1 ने झाले ते एकूण 33. शेवटचा चेंडू असेल माडी यांचा. शफल झालाय, काय होईल. इथे स्वतःची बलिदान देतोय मला वाटतंय फलंदाज. पंच निर्णय कळवायचा आहे मयूर. नो बॉल काउंट आहे. येस नो, आणि फक्त नोचा रन मिळेल आणि बॉल काउंट. षटक समाप्त होते. धावसंख्या झाले एकूण 34 आणि 35 धावांचा
आव्हान ठेवले. तर मी जातोय सन्मानाच्या दिशेने. आपले मान्यवर उपस्थित झालेत. निलेश दादा देशमुख माजी सभापती यांचा सन्मान करतील आपल्या स्पर्धेचे सर्वा मंगेश गोरे. दादा आपण आपली उपस्थिती दाखवली त्याबद्दल खरोखरच मी तुमचं मनापासून आभार व्यक्त करतो. त्यांचा सन्मान केला जातोय. आपण आपला अमूल्य वेळ या स्पर्धेला दिलात त्याबद्दल तुमचं खरोखर धन्यवाद मानतो मी. तर दादांसाठी एक भेटवस्तू आणलेली आहे. श्री साई श्रद्धा क्रिकेट क्लबच्या वतीने त्यांच्या नावाचं पेन त्यांना प्रदान केलं जातं. खरोखरच एक आगळं वेगळं बक्षीस आपण बघतोय. दादांसाठी मान दिलाय. आपली उपस्थिती याचे तुम्हाला पोच पावती. विनंती आहे आपण पण यायचंय. कॅमेरामॅन फोकस ठेवा. सन्मान केला जातोय. स्वतः दादांच्या नावाचा पेन त्यांना दिलेला आहे. थोडा झूम झाला तर पेनवर सुद्धा झूम करा. दादा पेन दाखवायचं आहे कॅमेरामॅनला. दादा पेन दाखवायचं आहे कॅमेरामॅनला. तुमच्या नावाचा पेन आहे. कॅमेरामॅनला नाव दिसलं पाहिजे. हो कॅमेरामॅन जमलं तर फोकस कर. ठीक आहे जेवढं जमेल तेवढं त्यांनी फोकस केलं. धन्यवाद कॅमेरामॅन. धन्यवाद दादा आपण इथे आलात त्याबद्दल तुमची उपस्थिती खरोखरच. चला तर मॅचच्या दिशेने जातोय. धावसंख्या झाले 34 आणि 35चं एक आव्हान दिले आरात 11 संघाने सायरस संघाला. सरासरी असेल 8.75ची. काय होईल. क्वालिफिकेशन राऊंड आहे. धावा करायचे 35. येऊ दे एक सुमधुर संगीत. या कोली बाऱ्याची शान आई तुझं देऊल. या कोली बाऱ्याची शान आई तुझं देऊल. तर प्रेक्षकांच्या माहितीसाठी मुंबई विरुद्ध चेन्नई सामना चालू आहे आणि 45 चेंडूमध्ये 43 धावांची आवश्यकता आहे. इथे दोन्ही संघांचे फॅन फॉलोइंग आहेत. चेन्नईची पण आहेत मुंबईची पण आहेत. मला वाटतं या मॅचच्या नंतर इथे स्टेजच्या मागे जे काही होईल पुढे नाही होणार. कॅमेरामॅन फोकस करू नको आपण. चला मॅचच्या दिशेने जाऊया. 35 धावांचं आव्हान असेल. सायरस संघाचा एक प्रतिनिधी पाठवा कृपया करतो. विनंती करतो. 35 मोजले काउंट आहे. प्रत्येक बॉल काउंट आहे. हा प्रत्येक काउंट आहे. डोंट वरी. हाय भाऊ इथे आहे. आरात तुमचा एक खेळाडू पाठवायचा आहे. तू बॅटिंगचा केदार आणि प्रज्योत आलेत. रजत माफ करा. बॉलर आहेत फैजान आणि पहिला चेंडू गचाळ वाईट. फैजान हे आपल्या कमिटीचे सदस्य आहेत आणि गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळत आहेत. हो सुंदर असा ब्लास्ट केलाय फैजानच्या विरोधात रजत यांनी. आता मात्र केदार आलाय स्ट्राईक वरती. एक चेंडू 2 धावा झाल्यात. आव्हान आहे 35चं. पहिल्या चेंडूवरती 2 धावा आल्यात. अजूनही 33 करायचे. हॅलो तर विनंती आहे मैदानाच्या बाहेर जे कोणी मद्यपान करत असेल त्यांनी कृपया हे थांबवायचं आहे. कारण या गोष्टीची मंडळाने तुम्हाला परवानगी नाही दिलेली आहे आणि मंडळाला जे ग्राउंड मिळाले आहे ना ते या गोष्टीसाठी नाही मिळाले. फक्त क्रिकेटसाठी ग्राउंड मिळाले आहे. विनंती करतो कोण कुठेही मद्यपान करत असेल तर कृपया हे थांबवा. मैदानाच्या बाहेर तुम्ही करू शकता पण मैदानाच्या आतमध्ये नका करू कारण स्पर्धेला गालबोट लागता कामा नये.
पंच धावा किती? एक धाव. ओके थँक्यू. हिदायत गोलंदाजी मार्कवरती पाहायला भेटतात. सामना करेल केदार. स्वीप केलाय. चेंडू चालाय सरळ गॅप मध्ये सीमारेषा पार. येतोय ड्रीम मोटर्स चौकार. थँक्यू डीजे. तर एक बक्षीस लागू झालंय. फैजान यांनी या ओव्हरमध्ये किती पण विकेट घ्याव्या त्या विकेटसाठी प्रत्येक विकेटसाठी 1000 रुपये लागू झाले साहिल चौधरी यांच्याकडून. क्या बात है, क्या बात है. साहिल चौधरी फैजान यांचे मित्र त्यांनी बोली लावली आणि त्याच बोलीला सज्ज करण्यासाठी फैजान इथे आपला अतितटीचा बॉल टाकला होता, परंतु ते काय वाईट चेंडू. पंच मयूर पाटील यांचा इशारा. वाईट प्लस चोरटी धाव 1 रन अशा 2 धावा मिळाल्या. धावा संख्येत भर 2 ने एकूण झाले ती 11. चेंडू समाप्त झाले आतापर्यंत 4. 2 चेंडू आहेत. 2 चेंडूवरती नामी संधी आहे. विकेट आली तर 1000 रुपये. 2 चेंडूवरती 2 विकेट आली तर 2000 रुपये फैजानसाठी आलाय. हो इथे विकेट नाही परंतु वाईड आलाय. काहीच महागडं षटक फैजान यांचं दिसतंय. जर बघायला गेलं ना तो मागच्या 2 मॅच मध्ये सुद्धा अजित आमचे मित्र यांच्या गोलंदाजी मार्कवरती अण्णा यांनी पण लावले होते 1000 रुपयाचं पारितोषिक आणि तेव्हा सुद्धा अजितनी 2 वाईट टाकलेले. त्याच्यानंतर 2 विकेट घेतलेले. थांबलाय थोडासा थांबलाय. या षटकामध्ये पाहायला गेले तर 5 बोनस आलेत. शेवटचा चेंडू आहे. संधी अजूनही लागू आहे. स्वीप केलाय नाही थांबवलाय. निर्धाव चेंडू येते. षटक समाप्त होते. पहिल्या षटकाच्या समाप्त होते. धावा संख्या झाली ती एकूण 12. येस डीजे. थँक्यू डीजे. आपण बघू शकता इथे ट्रॉफी साईडला माझ्या उजव्या त्याच्या बाजूला की मॅन ऑफ द मॅच साठी ती चमचमीत कोरी न्यू अशी बायसायकल आली आहे. तर कोण ठरेल या मॅन ऑफ द मॅचचा मारखडी आणि या सुंदर सायकलचा मानकरी. पहिलं षटक समाप्त झाले. धावा संख्या झाली एकूण 12. अजूनही 23 धावा करायच्या आहेत. 18 चेंडू आणि 23 धावांची आवश्यकता. आता गोलंदाजी मार्गवरती येतोय आयकॉन खेळाडू प्रिन्स रत्नेश सिंग. स्वतः आरातलेंचे स्वतः कर्णधार प्रिन्स उर्फ रत्नेश सिंग. तसेच या स्पर्धेसाठी ज्यांनी आपल्याला हे मैदान उपलब्ध करून दिलं असे या मैदानाचे सर्व राहुल परदेशी आपल्यामध्ये हजर झालेले आहेत. त्यांना मी मंचावरती स्थानापन्न होण्याची विनंती करतो. सर्वांनी टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करायचं आहे. धन्यवाद दादा, तुम्ही हे मैदान आम्हाला उपस्थित करून दिलात आणि अशा प्रकारची आम्ही स्पर्धा या मैदानावरती खेळू शकलो. याचं खूप मोठं योगदान तुमचं म्हणावं लागेल. नक्कीच नक्कीच. आपलं जे परवा पहिलं श्री साई श्रद्धा क्रिकेट क्लब आयोजित ड्रीम मोटर चषक 2025 याच्यासाठी जो उपलब्ध झालेला हा सुंदर असा ग्राउंड आणि त्याच ग्राउंडवरती एवढी सुंदर अशी गोलंदाजी रत्नेश सिंग याची सुद्धा आणि याच ग्राउंडसाठी मनपूर्वक आभार मानतो की तुम्ही तसेच वेळ काढून आले तिथे. देवेन परब यांना सुद्धा मी विनंती करतो आपण सुद्धा मंचावरती बसावे. त्यांचे सहकारी आपल्याला दिसत आहेत चंद्रेश एडवणकर यांचा सुद्धा आभार मानतो मी आणि अमर भाऊ यांचं सुद्धा मी हार्दिक स्वागत करतो आणि देवेन परब यांचं सुद्धा मी हार्दिक स्वागत. मंचावरती उपस्थित जेवढे पण मान्यवर आहेत सर्वांचं मी ड्रीम मोटर्स चषक समितीच्या वतीने हार्दिक स्वागत करतो. 4व्या मॅचच्या दिशेने स्कोर झालाय आतापर्यंत 15 आणि 3 चेंडू समाप्त झालेत. अजूनही 20 धावा हव्यात. 15 चेंडू आणि 20 धावांची आवश्यकता. कल्पेश रायकर यांना सुद्धा मी आमंत्रित करतो की त्यांनी स्टेजवरती येणार स्थानापन्न व्हायचं आहे. हॅलो
कल्पेश रायकर कुठे बा इकडे या वर स्टेजवरती कृपया करून. कल्पेश रायकर, कल्पेश. हॅलो. कट केलाय, चाललाय. इथे काय करताय? चेंडूने चकवा दिला खेळाडूला. आलाय ड्रीम मोटर्स चौकार. कट केला होता परंतु क्षेत्ररक्षकाला चकवून चेंडू सरळ निघाला सीमारेषेच्या बाहेर. आलाय ड्रीम मोटर्स चौकार. आता काहीच बदल पाहायला मिळतंय क्षेत्ररक्षणामध्ये. 20 धावा झालेत. जी मगाशी ऍक्टिवाची चावी मिळाली होती ती कोणाकडे असेल तर मला संपर्क करा. विशाल आताच चेंडू ते काय झालंय? सिंगल आलाय. ओके. षटक समाप्त झाले. तर पंच 2 मिनिटं थांबवायचंय. पंच 2 मिनिटं थांबवायचंय. एक छोटासा सत्कार केला जाईल. तर राहुल परदेशी आपण यायचंय. आपला एक सन्मान केला जाईल आमच्या कमिटीच्या वतीने. विनंती करतो साहिल चौधरी आपण यायचंय. आपण त्यांचा सत्कार करायचंय. राहुल दादांनी आपल्यासाठी हे मैदान उपलब्ध करून दिलंय त्याबद्दल साई श्रद्धा क्रिकेट क्लब आणि ड्रीम मोटर्स कमिटी आपलं खूप आभारी आहोत. तुम्ही केलेलं हे योगदान आमच्यासाठी अमूल्य आहे. तसेच अजून एक सन्मान केला जाईल त्यांचे सहकारी व मित्र. नाव काय? तसेच आपल्या शहराचे मनसेचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहर उपाध्यक्ष संजय मेहरा आपल्यामध्ये उपस्थित आहेत. त्यांचा सुद्धा एक सन्मान केला जाईल. तर त्यांच्या अनुपस्थितीमध्ये पप्पू दादा यांचा सन्मान केला जाईल. तो त्यांनी स्वीकारायचा आहे. क्लिअर कट राहा ना पहिल्यापासूनच. अरे बाबा हे सँडी काय हे सँडी तू इथे उभा राहा ना भाई. पेन नाही. तसेच विनंती करतो अमर गायकवाड आपण यायचंय. झालंय काय? सॉरी माफ करा. चंद्रेश येडवणकर आपण यायचंय. त्यांचा सत्कार करतील रितेश. नको ना. अरे आजचं जे आयोजन केलेलं आहे त्याबद्दल सर्वांचा धन्यवाद. आणि तुम्ही चांगलंच गेम दाखवतात आपल्या या नालासोपारा शहराला. तसंच आमचे मित्र आम्ही त्यांना चक्का बोलतो आणि प्रेमाने चक्का बोलतो. त्यांच्या या पूर्ण हे परिश्रम आहे ते त्यांचं आहे. त्यांनी सहकार्य केलं आहे पूर्ण नालासोपाराला आणि तसंच निळे गावाला. मी लहानपणापासून त्यांच्याबरोबर आहे. तसंच हे देवेन परब ढाल हे जे जी मुलं आहेत ती आवड्या बिवड्या सगळे आमच्या समोरच मोठी झालेली पोरं आहेत. त्यांना सहकार्य केल्याबद्दल तुम्ही धन्यवाद. आणि तुम्ही असाच गेम चालू ठेवा ही तुम्हाला विनंती. आणि तुमचं पुढचं आयुष्य या क्रिकेटमध्ये सुखरूप आणि सुंदर व्हावं ही विनंती. धन्यवाद. तसेच संजय मेहरा साहेबांना एक मान म्हणून त्यांच्या नावाचं पेन दिलं जाईल कमिटीच्या वतीने. त्याचा स्वीकार करतील. यूट्यूब फोकस करायचंय. पेन दिलं जाईल संजय मेहरा साहेबांच्या नावाचं.
आपल्या स्पर्धेचे सर्व मंगेश गोरे यांच्या वतीने हे एक स्वतःच्या नावाचं पेन मिळालंय. धन्यवाद सर्व मान्यवरांचं. आणि अजून एक सन्मान केला जाईल. कल्पेश गायकर आपल्यामध्ये उपस्थित आहेत, त्यांचा सन्मान करतील संदीप दळवी. कल्पेश सर विनंती आहे आपण यायचंय, आपला सुद्धा सन्मान केला जाईल. आपण इथे उपस्थित राहिला त्याबद्दल मी साई श्रद्धा क्रिकेट क्लब यांच्याकडून आणि ड्रीम मोटर्स फॅमिलीतर्फे तुमचं खूप धन्यवाद व्यक्त करतो. हॅलो, 2 मिनिटं. हे जे ग्राउंड आपल्याला उपलब्ध करून दिलं आहे राहुल परदेशी साहेब यांचं, याच्यामध्ये मोठा एक भाग आहे. त्यांनी ग्राउंडसाठी खूप मेहनत केली आहे आणि आम्हाला रेडीमेड ग्राउंड खेळायला दिलं आहे. तर मी मनापासून त्यांचा धन्यवाद सांगतो आणि त्यांनी त्या टुर्नामेंटसाठी 2 शब्द सांगावे अशी माझी विनंती आहे. धन्यवाद. श्री साई श्रद्धा क्रिकेट क्लब अजित ड्रीम मोटर्स चषक हा टुर्नामेंट खूप चांगला झाला आहे. मी पण स्पोर्ट्समॅन आहे. मला वाटतं पोरं पुढे जावे करून, खास करून नालासोपारा वेस्टमधली पोरं ही चांगली खेळावी हीच माझी इच्छा आहे. आणि हा आयोजक खूप चांगला झाला आहे. थँक्यू सो मच. हॅलो, आता आपल्या जे छोटे मुले आहे 1 वर्षापासून 12 वर्षापर्यंतचे, त्यांना ते कोचिंग करतात आणि ते पूर्ण दिवस त्यांच्या मागेच राहतात आणि त्यांना चांगलं असं प्रोत्साहन करतात. त्याच्यासाठी मी मनापासून राहुल परदेशीचा आभार मानतो का ते त्यांचा बहुमूल्य वेळ त्यांच्यासाठी देतात. थँक्यू. दोन्ही संघांच्या खेळाडूंना विनंती आहे कृपया सहकार्य करायचंय आणि तुमचं जे काही ऑब्जेक्शन असेल ते फक्त कर्णधार येऊन सांगेल. इतर सर्व खेळाडू ग्राउंडवर यायची गरज नाहीये. बाउंड्री लाईन धरून जे प्रेक्षक उभे आहेत कृपया थोडंसं सहकार्य करा. हात वर काढा तुमचे. बांबू कोसळला तर आपल्याला इजा होईल. कृपया करून दोन्ही संघांना विनंती असेल की ना कोणी ना ग्राउंडच्या आतमध्ये यांना किंवा बाहेर राहायचं नाही, कारण ना जे त्यांचे कर्णधार आहे ना ते येऊन ना स्वतः बघतील. कोणत्याही प्लेअरनी त्याचा संघ सोडून ग्राउंडच्या बाहेर किंवा आत जायचं नाही, नाहीतर कमिटी कडून आहे ना स्ट्रिक्टली ऍक्शन घेऊन तुम्हाला पेनल्टी देण्यात येईल. साईराज विनंती आहे ग्राउंडच्या बाहेर थांबायचं. साईराज विनंती आहे डगआउट मध्ये बसा. पडद्याच्या मागे जायचं प्लीज. पडद्याच्या मागे जावा कृपया विनंती आहे. तुमच्यासाठी नाही तर सर्व संघांसाठी नियम आहे ना समान आहे, तर कृपया करून प्लीज पडद्याच्या मागे जावं डगआउटच्या साईडला. दोन्ही संघांना वॉर्निंग आहे. कर्णधार व्यतिरिक्त इतर कोणताही खेळाडू आत नाही आला पाहिजे. आता जर आत आला, जर तो आढळला तर पेनल्टीला सामोरे जायला लागेल. पंच निर्णय कळवायचे. मयूर गोटू 4 रन. पंच पुन्हा एकदा निर्णय कळवा. मयूर 4 रन. ओके धन्यवाद. आणि जसंच आपल्याला हा ग्राउंड उपलब्ध झालेला आणि या ग्राउंडचा ग्राउंडमॅन भाचा यांना मी आमंत्रित करतो की तुम्ही स्टेजवरती यायचं आहे. स्कोर का झाला? चला पुन्हा एकदा थोडंसं छोट्याशा वादावरून पुन्हा एकदा मॅच कडे वळूयात, ग्राउंड कडे. 3 चेंडूंच्या समाप्तीनंतर धावा संख्या झाले एकूण 30. अजूनही जिंकण्यासाठी 5 धावांची आवश्यकता आणि चेंडू शिल्लक आहे टोटल 9 चेंडू 5 ची आवश्यकता. एक हाती झुकलाय सामना. पारड जड झालंय इथे साईराज संघाचं.
आलाय का ड्राईव्ह नाही थांबवलाय. फैजानची उत्कृष्ट क्षेत्ररक्षण पाहायला मिळते आपल्याला. नक्कीच नक्कीच आपल्या स्वतःच्या संघासाठी जेव्हा 5ची आवश्यकता तिथे 1 बाउंड्री मॅच संपते तिथे त्यांनी त्याच्या संघासाठी 3 रन अडवलेत. अतिशय उत्कृष्ट अशी केदारने खेळ केली आहे परंतु हा बॉल अडवला फैजान यांच्या मार्फत. अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण. पुढील चेंडू माजिद सज्ज स्ट्राइक वरती रजत. ते काय होतंय तर चेंडू जी जातोय. खेळपट्टी बनवली आहे ना त्या खेळपट्टीचा हा दाता आहे. त्याचं नाव बादशाह. खरोखरच हा राजा आहे कारण या राजाने आपल्याला ही खेळपट्टी इथे उपलब्ध करून दिली. मी विनंती करतो बागेशभाई आपण यांचा छोटासा सन्मान करायचा आहे. खरोखरच या व्यक्तीची जर मेहनत नसती तर आज हे 100 खेळाडू इथे क्रिकेट खेळू शकले नसते. इथे ड्राईव्ह आलाय कटचा स्वरूपामध्ये चौकार येतोय संघ विजय ठरतोय. साईराज जातोय सेमीफायनलच्या दिशेने. मी विनंती करतोय भागेशभाई आणि मनीष पांडे यांना की त्यांच्या हस्ते हे सन्मान चिन्ह दिलं जाणार आहे तो तुम्ही स्वीकारावा. मनीष पांडे आणि भागेश यांच्या हस्ते दिलं जाणार आहे हे सन्मान चिन्ह. खरोखरच हे व्यक्तिमत्व खूप मोठं आहे. पूर्ण ग्राउंडला त्यांनी पाणी मारलंय. विकेट बनवण्यासाठी मदत केली आहे. यांनी जी मेहनत घेतली ना ती खरोखर लाख मोलाची आपल्यासाठी. खरोखर यांच्यासाठी एक टाळ्या मनापासून झाल्या पाहिजे. क्रिकेट सर्वांनी टाळ्या वाजवा या पिच क्युरेटरसाठी आणि ग्राउंड्समॅनसाठी कारण त्याच्यामुळे आज आपल्याला हे मैदान उपलब्ध झाले चांगल्या प्रकारे. नक्कीच जसं की मी बघू शकता खेळाडू फक्त खेळतात म्हणजे आपला जीव पूर्ण प्राण टाकतात पण त्याच जीव प्राणाने लगातार सातत्याने काळजी घेऊन हा जो पिच बनवलाय तसेच आमचे ग्राउंडमॅन त्यांचा सन्मान झालेला आहे आणि मी थँकफुल आहे त्यांच्यासाठी. चारही कर्णधारांना विनंती करतोय की आपण यायचंय ते लॉट केला जाईल. अविषय 11 यायचंय. त्याच्यानंतर टाकीपाडा बॉयज सॅम 11 आणि आता साईराज. चारही संघांच्या कर्णधारांनी पटापट यायचंय कारण आपल्याला लॉट करायचंय. इथे वेळेचा बंधक आहे. मंगेश गोरे वरती यायचं आपण आपल्या हस्ते लॉट केला जाईल. सेमीफायनलचा लॉट असेल. तसेच शुभम चिकणे आपण सुद्धा यायचंय. आपल्या हस्ते सुद्धा हा लॉट केला जाईल. प्रशांत आपण सुद्धा यायचंय. विनंती असेल की ज्या संघांची आता नावं घेतलेली लॉटसाठी तुम्ही लवकर यायचं लॉट्स. आणि गिरीश यादव आपण सुद्धा यायचंय. लवकर यायचंय कारण इथे वेळेचा बंधक आहे आपल्याला. 4 टीमच्या फक्त कर्णधारच वरती असतील. बाकीच्या कोणत्याही खेळाडूंनी वरती यायची गरज नसेल. 4 कर्णधार आलेत. टाकीपाडा कैलास तुमचा एक प्रतिनिधी खेळाडू इथे आहे परंतु तुमची इथे गरज आहे कैलास. 4 चिठ्ठे आहेत. चिमुकला वरती आलाय. कॅमेरामॅन फोकस करायचंय. थोडस लांब व्हा. थोडस जागा द्या त्याला. बाबू एक चिठ्ठी उचलायची. ठीक आहे मी सांगेन एक उचल. तू उचल पहिला. हा एक तू उचल. या 2 चिठ्ठी मधला पहिला सामना होईल सेमीफायनलचा. साईराज आलंय नाव पहिल्या चिठ्ठीमध्ये आणि दुसरा संघ आहे सॅम 11 यांच्यातला पहिला सामना आणि दुसरा सामना असेल तो सुद्धा मी दाखवतोय आविषा आणि टाकीपाडा बॉयज. हा सेमीफायनलचा दुसरा सामना असेल. तर विनंती करतोय पहिल्या सेमीफायनलचे 2 कर्णधार टॉस का बॉक्स मध्ये यायचे. टॉप 4 ची टीम आहे. आता काय घडेल इथे याच्या पुढे होणारा सामना सेमीफायनलचा असेल. चारही संघ बलडा स्वतःच्या संघाला वरचढ कसं ठरवायचंय कसं जिंकायचं हे त्यांच्या समोर आव्हान असेल आणि या आव्हानामध्ये कोण ठरणार आहे या श्री साई श्रद्धा क्रिकेट क्लब आयोजित ड्रीम मोटर्स चषकाचा मानकरी 2025 वर्ष पहिले कोण ठरणार या 4 संघामधील या अत्यंत चांगल्या उत्कृष्ट आणि चमचमीत ट्रॉफीचा मानकरी. बघू आता पुढे या 4 टीम येणार आहेत त्यांच्या आता झालेल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरतोय रजत.
रजत आपण यायचंय, आपण ठरलेला या मॅचचा सामनावीराचा पुरस्कार. तर विनंती करतो राहुलभाई, आपण त्यांचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देऊन सत्कार करायचा आहे. रजत ठरलाय मॅन ऑफ द मॅच. तर पहिला सामना असेल सेमीफायनलचा. याच्यानंतर विनंती करतोय ग्राउंड वरती कृपया खेळू नका. सँडी उत्कृष्ट खेळी रजतच्या मार्फत पाहायला मिळाली. पहिली सेमी कोणाची आहे? सँडी विनंती आहे नाही खेळायचंय. जे नियम सर्वांसाठी ते नियम तुमच्यासाठी. तर विनंती आहे बाउंड्री लाईनला जे प्रेक्षक आत आलेत त्याने बाहेर जायचंय. विनंती करतो. तर थोड्याच वेळात सेमीफायनलचा पहिला सामना तर विनंती करतो सर्वांनी बाउंड्री लाईनच्या बाहेर जायचंय. सेमीफायनल मधला पहिला सामन्याचा आता थोड्याच वेळात टॉस केला जाईल. दोन्ही कर्णधार टॉस बॉक्स मध्ये यायचंय. तर विनंती करतो राहुलभाई, आपण या सेमीफायनलचा टॉस करून घ्यायचंय. दोन्ही संघांना विनंती करतो टॉस बॉक्स मध्ये यायचंय. पहिल्या सेमीफायनलचे दोन कर्णधार. अविशा आणि कोण होता? हे ना साईराज ना? अविशा आणि साईराज ना? साईराज संघाचा कर्णधार यायचंय आणि सॅम 11 आपणही यायचंय. स्क्रीनवर तुम्ही पाहू शकता युट्यूबची पूर्ण टीम आणि स्कोररच्या भूमिकेमध्ये अभिषेक आणि सचिन. तेरा तो नाम बोल. अभिषेक, सचिन, प्रशित आणि ऑपरेटर मुन्ना जयस्वाल आणि डीजे सौरभ. डीजेची भूमिका सौरभने चांगल्या प्रकारे हाताळली संपूर्ण 2 दिवसांमध्ये. पाहायला गेलं तर खरोखरच ही जी संपूर्ण टीम आहे ना ही खूप चांगलं काम करते, कारण यांच्यामुळेच या स्पर्धा अशा प्रकारे आपल्याला पार पडतात. कोण जिंकला? तर नाणेफेकीचा कौल झालाय. सॅम 11 या संघाने नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथमतः क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. तर विनंती आहे कमिटी मेंबर लाईन्स मारून घ्यायचे आहेत 5 मिनिटांमध्ये. विनंती आहे. रितेश सँडी रितेशला पाठवायचंय. सँडी संदीप दळवी. तर विनंती आहे सँडी आणि रितेश आपण लाईन मारून घ्यायचे ग्राउंड वरती. विनंती आहे कमिटी मेंबर लाईन मारून घ्या लवकरात लवकर, कारण सेमीफायनलचा सामना आहे. पंचांना कुठल्याही प्रकारचं व्यत्यय नाही आला पाहिजे याची पुरेपूर काळजी आपल्याला घ्यावी लागेल, कारण एक एक डिसिजन त्यांना डोळे फोडून द्यायचं आहे. कारण त्यांच्या नजरेतून एखादा जरी डिसिजन चुकीचा निघाला तर त्याचा खूप मोठं नुकसान होईल. विनंती करतो कमिटी मेंबर पंचांना सहकार्य करा. लाईन्स मारून झाल्यानंतर दोन्ही संघांना विनंती आहे तुमचे 2 प्रतिनिधी आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये पाठवायचे आहेत. आतापर्यंत नाही आलेत बोलवून, आता न बोलत तर तुमचे खेळाडू आले पाहिजे आमच्याकडे. या स्पर्धेचं प्रथम पारितोषिक 30,000 रुपये व भव्य दिव्य चषक
आणि द्वितीय पारितोषिक पाहायला गेलं तर 15,000 आणि आकर्षक चषक, तृतीय पारितोषिक 10,000 व आकर्षक चषक व चतुर्थ पारितोषिक 6,000 व आकर्षक चषक. तसेच अजून खेळाडूंसाठी सुद्धा काही बक्षीस असतात सर्वच स्पर्धेमध्ये. याही स्पर्धेत असतील उत्कृष्ट फलंदाज निवडला जाईल, उत्कृष्ट गोलंदाज निवडला जाईल, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक सुद्धा निवडला जाईल आणि मॅन ऑफ द सिरीज म्हणजेच या संपूर्ण स्पर्धेचा मानकरी जो ठरेल तो या 4 संघांमधून असेल. आतापर्यंत सर्वच संघांनी चांगली कामगिरी केली आहे. पाहायला गेलं तर प्रत्येकाने आपले 100% दिलेत. पण आता सेमीफायनलचे राऊंड आहेत, उरलेत 4 संघ, त्याच्यातून 2 वरती जातील, ते खेळतील फायनलचा सामना. उरलेले 2 संघ खेळतील 3ऱ्या आणि 4थ्या क्रमांकासाठी. म्हणजे अजूनही 2 सामने प्रेक्षकांच्या वाटेला आहेत. मी साई सम्राट मित्रमंडळाचे सदस्य प्रशांत दादा आपण यायचंय, आपला सत्कार केला जाईल. चिक्या, शुभम चिकणे, गिरीश यादव हे सर्व साई सम्राटची जी फॅमिली आहे आपण सर्वांनी यायचंय. आपला एक छोटासा सन्मान केला जाईल. केदार देसाई यांना विनंती करतोय आपण यायचंय, या पूर्ण फॅमिलीचा तुम्ही सत्कार करायचा आहे. जाऊया मॅचच्या दिशेने, घाई करायची आहे. दोन्ही संघांना विनंती करतो, चेंडू द्यायचा आहे. पंचांच्या भूमिकेमध्ये पाहायला गेलं तर मयूर पाटील आणि अवधूत दादा आपण यायचंय. अवधूत माडिक आपण यायचंय. आपल्या हस्ते साई सम्राट मित्रमंडळाचा एक छोटासा सत्कार केला जाईल, कारण या मंडळाने सुद्धा आपल्याला भरपूर काही चांगलं सहकार्य केलंय. त्याचीच पोचपावती म्हणून हा सन्मान केला जातोय मंडळाचा. केदार देसाई यांच्या हस्ते फोकस करायचं कॅमेरामॅन. नव्याने आलेल्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी सेमीफायनल पहिला सामना आपल्या समोर. दोन्ही संघाचा एक प्रतिनिधी आमच्यापर्यंत पाठवा.